Hello friends, in this session we are going to learn about the noun and the kinds of noun. फ्रेंड्स, आज आपण या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने चर्चा करणार आहोत ती म्हणजे नाउन अर्थात नाम आणि काइंड्स ऑफ नाउन्स म्हणजे नामांचे प्रकार. सर्वप्रथम आपण पाहूया की एक्झॅक्टली नाम म्हणजे काय किंवा नाउन म्हणजे काय. तर द वर्ड विच इज यूज्ड ॲज अ नेम ऑफ अ थिंग, पर्सन, प्लेस ऑर ॲनिमल इज कॉल्ड अ नाउन. म्हणजेच व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थळ यांच्या नावाला नाउन किंवा नाम असं म्हणतात. साधारणपणे आपण विचार केला तर कोणतीही व्यक्ती असेल, कोणती वस्तू असेल किंवा प्राणी असतील, स्थळ असेल, यांच्या ठेवलेल्या नावाला आपण नाम असे म्हणतो. तर बघूया आपण या नामांचे कोणकोणते प्रकार आहेत ते. काइंड्स ऑफ नाउन्स म्हणजेच नामांचे प्रकार. द फर्स्ट काइंड इज कॉमन नाउन म्हणजेच सामान्य नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच समूहवाचक नाम. मटेरियल नाउन म्हणजेच पदार्थवाचक नाम. आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन अर्थात भाववाचक नाम. सो कॉमन नाउन म्हणजेच सामान्य नाम. प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम. कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच समूहवाचक नाम. मटेरियल नाउन म्हणजेच पदार्थवाचक नाम. अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. हे नामांचे प्रकार आहेत. दीज आर द काइंड्स ऑफ नाउन्स. नाम आणि नामाचा प्रकार आणि त्या नामाची उदाहरणं. तर पहिला नाम आहे कॉमन नाउन किंवा त्याला आपण सामान्य नाम असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बॉय, रिव्हर, बुक, गेम, माउंटेन एटसेट्रा. अर्थात याच्यामध्ये आणखीन इतरही आहेत, ते आपण ॲड करू शकतो. म्हणजेच बॉय म्हणजे मुलगा, रिव्हर म्हणजे नदी, बुक पुस्तक, गेम म्हणजे एखादा खेळ, माउंटेन म्हणजे डोंगर, गर्ल वगैरे ही जे नाउन्स आहेत त्यांना कॉमन नाउन्स असं आपण म्हणतो. त्यानंतर प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. तर हे विशेष नामं कोणकोणती आहेत मग? तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणूया की विशेष नाम म्हणजे वस्तूचं विशिष्ट नाम. म्हणजे आपण तन्मय म्हणूया किंवा एखादं आडनाव असेल जसं की पांढरे, पाटील एटसेट्रा. त्याचबरोबर एखाद्या प्लेसचं नाव असेल म्हणजेच मुंबई. नंतर एखाद्या एपिकचं नाव असेल रामायण किंवा त्याला महाकाव्य आपण म्हणतो. क्रिकेट एखाद्या खेळाचं नाव असेल, विशिष्ट खेळाचं. एखाद्या पर्वताचं नाव जसं की हिमालय. तर ही सगळी दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रॉपर नाउन म्हणजे त्याला विशेष नाम असं आपण म्हणतो. त्यानंतर बघूया आपण कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूहवाचक नाम आणि त्यांची उदाहरणं. समूहवाचक नाम म्हणजे समूहदर्शक शब्द आपण म्हणतो. जसं की खेळाडू असतील तर त्यांची टीम असते. मुलांचा, विद्यार्थ्यांचा क्लास असतो. प्राण्यांचा हर्ड असतो किंवा आर्मी आपण म्हणूया, सैनिकांची आणि मुंग्यांची पण आर्मी म्हटली जाते. नंतर बंच ऑफ फ्लावर्स, फ्लॉक ऑफ बर्ड्स एटसेट्रा. ही सगळी दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स. समूहवाचक नाम आहेत हे सर्व. त्यानंतर एक्झाम्पल्स आपण बघूया मटेरियल नाउनची म्हणजेच पदार्थवाचक नामाची. जसं की वॉटर, सिल्वर, गोल्ड, मिल्क, आयर्न. म्हणजेच वॉटर म्हणजेच पाणी असेल किंवा सिल्वर चांदी, सोनं जे आहे गोल्ड. मिल्क दूध, आयर्न पेट्रोल, केरोसिन. ही सगळी वस्तू म्हणजे काय म्हणूया आपण यांना पदार्थवाचक नामं आहेत. त्यानंतर आपण बघूया अब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजेच भाववाचक नाम.
जसं की काइंडनेस म्हणजे दयाळूपणा असेल, ग्रेटनेस म्हणजे महानता जी आहे ती, ऑनेस्टी प्रामाणिकपणा असेल, इंट्रोडक्शन म्हणजे एखाद्याची प्रस्तावना असेल, पीटी म्हणजे दया. तर इसेट्रा दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ द अबस्ट्रॅक्ट नाउन्स. म्हणजेच अर्थात आपण आता या सत्रामध्ये पाहिलं की कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि अबस्ट्रॅक्ट नाउन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ काइंड्स ऑफ नाउन्स. तर ही सगळी उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली. So friends, thanks a lot for watching this video. Keep watching our videos. Thank you.